मित्रांनो, सक्सेस फॉर्म्युला या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. प्रिवियस व्हिडिओमध्ये आपण फोर्थ पार्ट ऑफ स्पीच बघितला, दॅट इज वर्क. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फिफ्थ पार्ट ऑफ स्पीच बघणार आहोत, दॅट इज ॲडवर्ब्स म्हणजे क्रियाविशेषण. आता बघा, क्रियाविशेषणबद्दल बऱ्याचशा मुलांना कन्फ्युजन असतं. त्यांचं म्हणणं असं आहे की ॲडवर्बची डेफिनेशन फक्त अशी आहे की जे क्रियेबद्दल विशेष माहिती सांगते, परंतु असं नसून आपण त्याची व्याख्या पहिल्यांदा पाहूयात. क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द किंवा विशेषणाविषयी किंवा दुसऱ्या क्रियाविशेषणाविषयी सांगणारा शब्द म्हणजे ॲडवर्ब्स होय. म्हणजे ते फक्त क्रियेबद्दल विशेष माहिती सांगत नाही, तर त्याचबरोबर विशेषणाविषयी माहिती सांगतो म्हणजे ॲडजेक्टिव्ह विषयी, आणि त्याचबरोबर दुसऱ्या क्रियाविशेषणाविषयी म्हणजे दुसऱ्या ॲडवर्ब्स विषयी तो माहिती सांगतो. म्हणजे अ वर्ड दॅट टेल्स समथिंग अबाउट अ वर्ब ऑर ॲन ॲडजेक्टिव्ह ऑर अनदर ॲडवर्ब इज कॉल्ड ॲन ॲडवर्ब. नाव लेट्स सी एक्झाम्पल. बघा एक्झाम्पल, ही रॅन फास्ट. आता या वाक्यामध्ये रॅन म्हणजे काय? पळणे. हे काय आहे? क्रियापद आहे, म्हणजे या ठिकाणी क्रिया दाखवलेली आहे. पण तो कसा पळला हे आपल्याला कळतं का यामधून? नाही. तर तो कसा पळतो? जोरात पळतो, फास्ट. म्हणजे हे काय आलं? क्रियाविशेषण. आता बघा, एखादं वाक्य जर तुम्हाला दिलेलं असेल तर त्यातील क्रियाविशेषण म्हणजे ॲडवर्ब कसं ओळखायचं ते मी तुम्हाला ट्रिक सांगते, ते तुम्ही लक्षात ठेवा. बघा, असं समजा कुठलेही वाक्य असो, तर आपण त्या वाक्याला हा प्रश्न विचारायचा की केव्हा, कोठे, कसा, अशा प्रकारचे प्रश्न विचारले असता आपल्याला त्या वाक्यामधील ॲडवर्ब म्हणजे आपल्याला क्रियाविशेषण त्यातलं उत्तर मिळतं. आता बघा, या ठिकाणी वाक्य आहे ही रॅन फास्ट. म्हणजे आपल्याला प्रश्न काय विचारायचा आहे? तो कसा पळाला. बघा, इथं हाव आलेला आहे प्रश्न. हाऊ डिड ही रॅन म्हणजे तो कसा पळाला, तर जोरात. या ठिकाणी आपल्याला काय उत्तर मिळालं? ॲडवर्ब. म्हणजे या ठिकाणी आपल्याला क्रियाविशेषण उत्तर मिळालं त्या वाक्यातलं. ओके, ॲडवर्ब क्लिअर आहे? ॲडवर्ब क्लिअर आहे ना तुमचं? क्रियाविशेषण म्हणजे काय? आता बघा, ज्याप्रमाणे नाऊनचे प्रकार होते त्याचप्रमाणे ॲडवर्ब्सचेही प्रकार आहेत. तर एकूण ॲडवर्ब्सचे प्रकार 9 आहेत. पण घाबरण्याची काही गरज नाहीये. मी तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार आहे जेणेकरून तुमच्या 9 पैकी 9 हे सगळेच तुमचे ॲडवर्ब्स लक्षात राहणार आहेत. परंतु स्टार्टिंगला आपण प्रत्येकाच्या अगोदर माहिती पाहूयात. आता पहिला प्रकार आहे ॲडवर्ब्स ऑफ प्लेस. आता याच्या नावातच आहे, प्लेस म्हणजे स्थळ. एखादं स्थळदर्शक क्रियाविशेषण असतात यामध्ये. उदाहरणार्थ बघा, हिअर, नियर, अप, डाऊन आणि ऑन म्हणजे इथे, जवळ, वरती, खाली आणि वरती. म्हणजे हे काय सगळे प्लेस दाखवतात, स्थळ दाखवतात. एक्झाम्पल बघा, कम हिअर. हिअर म्हणजे इकडे ये. आता यामध्ये ठिकाण दाखवलेलं आहे, स्थळ दाखवलेलं, म्हणजे हे काय? ॲडवर्ब ऑफ प्लेस. आवर नेक्स्ट पार्ट ऑफ ॲडवर्ब इज ॲडवर्ब्स ऑफ टाईम. आता याच्या पण नावातच आहे, टाईम म्हणजे वेळ. म्हणजे काय? कालदर्शक क्रियाविशेषण. एक्झाम्पल्स, अर्ली, टुडे, नाव, टुमॉरो. आता वाक्य बघा, ही वेक्स अप अर्ली म्हणजे तो लवकर उठतो. यात वेळ दाखवलेली आहे. आवर नेक्स्ट टाईप इज ॲडवर्ब्स ऑफ मॅनर. आता मॅनर म्हणजे काय? की कशा पद्धतीत, म्हणजे रीतीदर्शक आहे ते. एक्झाम्पल बघा, प्रॉपरली, अँग्रीली आणि स्लोली. ह्यामध्ये रीती दर्शवलेली आहे की कशा पद्धतीत ते क्रिया झालेली आहे. एक्झाम्पल बघा, सेंटेन्सच्या स्वरूपात, रीड अलाउड म्हणजे कशा स्वरूपात तो वाचतोय? मोठ्या आवाजात वाचतोय. हे काय? रीतीदर्शक झालं. आवर नेक्स्ट पार्ट इज ॲडवर्ब्स ऑफ डिग्री. आता डिग्री म्हणजे काय या ठिकाणी? तर प्रमाणदर्शक. एखाद्या गोष्टीचं ते प्रमाण दर्शवतं की ती कमी प्रमाणात आहे का जास्त प्रमाणात. एक्झाम्पल पहा, हार्डली, एक्स्ट्रीमली आणि मच. सेंटेन्सच्या स्वरूपात बघा, ही इज मच डिस्टर्ब्ड. या ठिकाणी मच काय आलेलं आहे? हे ॲडवर्ब ऑफ डिग्री आलेलं आहे. या ठिकाणी प्रमाण दर्शवलेलं आहे. आवर नेक्स्ट टाईप इज ॲडवर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सी. आता या ठिकाणी फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? तर हे वारंवारिता दर्शक शब्द आहे. ह्या फ्रिक्वेन्सीमध्ये आपल्याला काय कळतं? की वारंवारिता कळतं. फॉर एक्झाम्पल, वन्स, ट्वाइस, युजली आणि ऑलवेज. एक्झाम्पल पहा वाक्याच्या स्वरूपात, नानू जम्प्ड वन्स. आवर नेक्स्ट टाईप इज ॲडवर्ब्स ऑफ रिझन किंवा कॉज.
म्हणजे कारणदर्शक क्रियाविशेषण. एक्झाम्पल बघा, बिकॉज, देअरफॉर, हेन्स. आता या ॲडवर्बमध्ये काय असतं की एखाद्या वाक्यातील कारण किंवा कॉज हा दाखवलेला असतो. सेंटेन्सच्या स्वरूपात बघा, ही डिड नॉट स्टडी देअरफॉर ही फेल्ड. म्हणजे त्यांनी अभ्यास केला नाही म्हणून तो नापास झाला. म्हणजे या ठिकाणी कारण दर्शवलेलं आहे. आवर नेक्स्ट टाईप इज ॲडवर्ब्स ऑफ रिझल्ट. रिझल्ट म्हणजे परिणामदर्शक, म्हणजे त्या वाक्यामध्ये परिणाम दर्शवलेला आहे. एक्झाम्पल बघा, सो दॅट आणि सच दॅट. सेंटेन्सच्या स्वरूपात बघा, ही इज सो ओल्ड दॅट ही कॅनॉट वर्क. आता या शब्दांमार्फत एक परिणाम दर्शवलेला आहे. बघा, तो इतका वयस्कर होता की त्याला कामही करता आलं नाही. म्हणजे यात परिणाम दाखवलेला आहे ह्या शब्दांमार्फत, सो आणि दॅट. आवर नेक्स्ट टाईप इज ॲडवर्ब्स ऑफ पर्पोज. आता ॲडवर्ब्स ऑफ पर्पोज म्हणजे काय, तर हे उद्दिष्टदर्शक क्रियाविशेषण असतात. फॉर एक्झाम्पल बघा, दॅट, इन, ऑर्डर, दॅट आणि लेस्ट. वाक्याच्या स्वरूपात बघा आता, वी ईट सो दॅट वी मे लिव्ह. आता या ठिकाणी एक उद्दिष्टदर्शक वाक्य आपल्याला दाखवलेलं आहे की आम्ही खातो कारण आम्हाला जगायचं आहे. म्हणजे या ठिकाणी एक उद्दिष्ट दाखवलेलं आहे कोणत्या शब्दामार्फत, सो दॅट. म्हणजे हे काय, ॲडवर्ब्स ऑफ पर्पोज मीन्स उद्दिष्ट दर्शक. आवर नेक्स्ट टाईप ऑफ ॲडवर्ब इज ॲडवर्ब्स ऑफ कंडिशन. आता या ठिकाणी कंडिशन म्हणजे बघा, कंडिशन म्हणजे अटदर्शक क्रियाविशेषण. म्हणजे त्या वाक्यात एखादा असा शब्द येणार ज्यामधून एक अट दर्शवली जाणार. बघा, फॉर एक्झाम्पल, इफ, वेदर, अनलेस. वाक्याच्या स्वरूपात बघा, इफ आय लाईक इट आय शाल बाय इट. जर मला ते आवडलं तरच मी हे खरेदी करणार. मग या ठिकाणी एक अट दर्शवली आहे. हा आपला लास्ट टाईप होता ॲडवर्बचा. आता बघा फ्रेंड्स, तुम्ही ॲडवर्बचे 9 प्रकार पाहिले. आपण मगाशी ॲडवर्बचे 9 टाईप्स घेतले स्पष्टीकरणासहित. आता हे 9 टाईप्स लक्षात ठेवणं तर अशक्य आहे. त्यासाठी मी तुम्हाला एक या ठिकाणी ट्रिक दिलेली आहे, ती तुम्ही लक्षात ठेवायची आहे, जेणेकरून टोटल 9 पैकी 9 टाईप्स तुमच्या लक्षात राहावे. तर तुम्हाला काय करायचंय की हे एक वाक्य लक्षात ठेवायचंय की प्लमनने टाईड फ्री आणले रिया रिजू पर्पो कडून एका कंडिशनवर. म्हणजे काय की प्लमन नावाचा एक मुलगा आहे, त्यांनी काय आणले, टाईड. तुम्हाला माहिती आहे टाईड नावाचा हा निर्मा असतो. कसं आणलं, टाईड फ्री आणले. कोणाकडून, तर ह्या मुलांची किंवा मुलींची नावं लक्षात ठेवायची. कोणाकडून फ्री आणले, रिया, रिजू आणि पर्पोकडून टाईड आणले फ्री. कशावरती, कंडिशनवरती, म्हणजे एका अटीवरती आणले. मग हे वाक्य तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की प्लमनने टाईड फ्री आणले रिया रिजू पर्पोकडून कंडिशनवर. म्हणजे एका अटीवर त्यांनी टाईड फ्री आणले ह्या मित्रांकडून. आता या ठिकाणी बघा, PLA प्ल म्हणजे काय, ॲडवर्ब ऑफ प्लेस. आता या ठिकाणी MAN मन म्हणजे काय, ॲडवर्ब ऑफ मॅनर. आता या ठिकाणी टाईडचं 2-2 फोडी केलेत बघा. जसं की या ठिकाणी 6 अंकी अक्षर आहेत, त्यातले मी 3-3चे भाग केलेत. नंतर 2-2चे करायचे. टाईड मधलं TI म्हणजे ॲडवर्ब ऑफ टाईम, DE म्हणजे ॲडवर्ब ऑफ डिग्री. आता या ठिकाणी फ्री आहे, हा सेपरेट शब्द फ्री. तर फ्री म्हणजे काय, ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. आता नंतर त्याच्या मित्रांचे नाव आहेत रिया रिजू आणि पर्पो. तर काय, रिया म्हणजे काय, ॲडवर्ब ऑफ रिझन किंवा कॉज. या ठिकाणी रिजू म्हणजे काय, ॲडवर्ब ऑफ रिझल्ट. आणि या ठिकाणी पर्पो आहे, पर्पो म्हणजे काय, ॲडवर्ब ऑफ पर्पोज. आणि लास्टला काय, कंडिशनवर म्हणजे अटीवर. मग शेवटचा टाईप कुठला, कंडिशन म्हणजेच कंडिशन, ॲडवर्ब ऑफ कंडिशन. तर टोटल 9 टाईप्स कसे लक्षात ठेवायचे ॲडवर्बचे, ह्यासाठी मी तुम्हाला ट्रिक सांगितलेले आहे. हे वाक्य तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. धन्यवाद मित्रांनो. आज आपला डे 3 होता. तर आज आपण ॲडवर्ब्स पार्ट ऑफ स्पीच आणि त्याचे टाईप्स आपण पाहिले.
ते पण विथ ट्रिक्स. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हे राहिलेले पार्ट्स ऑफ स्पीच दॅट इज प्रिपोजिशन, कंजक्शन आणि इंटरजेक्शन हे घेणार आहोत, ते पण विथ ट्रिक्स. आणि लास्ट डेला आपण सगळे पार्ट्स ऑफ स्पीच कव्हर करणार आहोत, ते पण विथ ट्रिक्स. तुम्ही कसं पार्ट्स ऑफ स्पीच आटीच्या आटी लक्षात ठेवणार यासाठी मी हे ट्रिक्स पण शेवटच्या दिवशी तुम्ही सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही डे 1 पासून डे 4 पर्यंत कंटिन्यू व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि त्याचबरोबर देखील सबस्क्राईब करा. थँक्यू.